बाबा कुठे राहिली इकडे? का रे भाऊ कुठे गेलता? काय नाही, शेतात गेलतो. हा आणि तेवढ्या ते पाहुण्यास फोन आला मला. बर. तर तावडीला पाहुणे पाहायला येणार आहे. कधी येणार आहे? उद्या येणार आहे पाहुणे. तुम्ही आहे ना तयारी करून घ्या. मी तर लोक 2 पंप राहील तेवढे मारून घेतो. बर बर. चाल. बरं पूर्ण स्थळ बी चांगलं आले रे. शारदा हो काय करते? काय नाही, कपडे वाळू घालते. आहे 5-10 मिनिटं इकडे. आले आले. काय हो? ऐक ना. हा. अगं आपल्या तावडीला आहे ना चांगलं स्थळ बघितलंय. अरे वा. हा 15-16 एकर शेती आहे मुलाला. चांगलं. आणि आपल्या मुलीच्या बरोबरीनंच त्याचं शिक्षण आहे. 2 वर्ग जास्त आहे पण कमी नाही. बर बर का. सध्या तो जॉबला नाही, आपली मुलगी जॉबला आहे. बर का. पण तो जॉब करणार आहे बर. आणि शेती भरपूर आहे ना. घरी बंगला आहे, शेती आहे, मला सांगितलेलं कळतच नाही. किती वेळा सांगितले लग्नाचा विषय काढू नका. गाड्या आहेत. हा तर मग मला तरी वाटतंय अशा ठिकाणी मुलगी द्यायला काही हरकत नाही. पण आता तुला विचारून भाऊसाहेबाचा विचार घ्यायचा. अहो आम्हाला काय विचारायचं? पोरगा चांगला आहे ना. मला काय पाहिजे अजून? पोरीचं चांगलं होईल. अरे करता करवा तर माझ्या नंतर तोच आहे. बरं तसं करू मग. त्याला हा? बी येऊ द्या. हा त्याला विचारलंच पाहिजे ना 2 शब्द. चर्चा चालली तुमची दोघांची. अगं काय नाही बाई. इथं बस. तावडे काय? अगं तुला एक मुलगा बघितलाय मी. मुलगा चांगला आहे. मुलगा चांगला आहे. ऐकून घे. 15-16 एकर शेती आहे, शिकलेला आहे. तुझे इतकंच शिक्षण आहे. तर तुझ्या आईला विचारलं. आता फक्त भाऊसाहेबाचा विचार घ्यायचा. आणि तुझं ज्या आई वडील जे पाहतात ते चांगलंच पाहतात ना भाई. बाबा तुम्हाला कळतं का नाहीच? मी काय सांगते तुम्हाला, शेतकरी मुलगा करायचा नाहीये म्हणजे नाहीये. हा तुम्हाला सांगितलंय ना मी. शिक्षण कशाला केलंय मी? झकमारा शिक्षण केलंय का? हा एवढं मी वर्षभर घातलं, त्याच्यात एवढे वर्ष घातले मी. आता वर्षभर झालं नोकरीला लागले. कशासाठी लागले? हे शेतकरी मुलगा करण्यासाठी, लग्न ह्याच्या संग करण्यासाठी का शेतीत राबण्यासाठी? ऐक ना, तुला कोणी सांगितलं शेतकरी मुलगा असलो तुला शेतीच करावं लागेल? तू शिकलेली, तो शिकलेला आहे, त्याला उद्या नोकरी लागणारच आहे. तुला लागलेली. आणि ऐक, शेती आहे त्यांच्या घरी 15-16 एकर. आणि ते शेती तुला करायची नाही. नको ना करू. तुला कोणी सांगितलं शेती करायला? पण शेतकरी मुलासारखा जीव कोणी लावत नाही, माहितीये का तुला? अरे जरी शेती असली तो मुलगा का तुला शेतात खुरपायला पाठवणार? खुरपं घेऊन? हा तुला नोकरी आहे, सगळं आहे. ती शेती 4 बाया लावून करून घेईन. तू स्वतः थोडी करणार आहे. बाबा मी तुम्हाला खरंच समजून सांगते आता. आणि जर तुम्हाला समजायचं नसेल ना तर मला आहे ना एक वेळेस आहे ना कुठतरी नेऊन टाका. पण मला काय लग्न करायचं नाही शेतकऱ्यासंग. तुम्हाला सांगितलेलं कळतंय का आता तरी? आई तुला कळतंय ना? अगं ते मुलाचे येणार आहेत भेटायला. बोलून तर घेऊ एकदा. तुम्हीच भेटा आणि तुम्हीच बोला काय बोलायचंय ती. परत माझ्या पुढे हा विषय निघला नाही पाहिजे. सांगितलेलं कळतंय तुम्हाला दोघाला? बरं बघा तुला- तुम्हाला काय करायचंय ती. ऐका, जाऊ द्या. ती तळतळ करते आता ना, तिला कळत नाहीये. शेवटी तुम्ही आणि मी तिच्या काही वाईटचा विचार करीत नाही. आणि कोणतेच आईबाप ना लेकरांचा वाईट विचार नाही करत. तिच्या चांगल्यासाठी सांगतोय. त्या पाहुण्यांना येऊन द्या. आपण भेटू, आपण बोलू. अरे पण त्या पाहुणे समोर तर हिनं येऊन बसलं पाहिजे ना. मी तिला समजवते. तिला थोडंसं. समजून सांग, भाऊसाहेबाला सांग. हा? सांगते, तिला समजून सांगते मी. आणि पाहुणे आले ना तिला घेऊन येते पाहुण्यांना भेटायला. आपण ते आले ना बैठकीला आणते ना तिला मी. ते पाहुणे येणार आहे, मला खाली पाहायला नका लावू तुम्ही. नाही नाही, मी सांगते तिला समजून. तिला समजून सांग. हा. आणि तिनं जर या वेळेस ऐकलं नाही ना, मी परत तिचा विचार करणार नाही. हे आता हे सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. हे काय आलं जवळ झालं. आलं का? इथं गाडी आपली इथंच लावा लागेल. हा लावितच. हे दिसत पाहून. या खाली. हा. राम राम. राम 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 राम. काय म्हणता? काय नाही आलो तुम्हाला. अजून गाडीत? हा राहू दे, काय अडचण नाही रे. या. काय बा पाहुण्याचा फोन आलाय अजून कशी काय येणार? बराच वेळ झालाय. भाऊसाहेब तर म्हणे पाहुणे येत राहिले तरी. काय झालं पाहुण्यांचं? का नाही आले अजून? येत राहिले पाहुणे, निघाले. हा. बरं मला काय म्हणायचं, तुझं आवरलंय का? हा, माझं आवरले सगळं. तावडीचं? तावडीचं आवरले. हा. तुम्हाला सांगू का, तिचं मनच नाही. बघू आता. बरं ठीक आहे, पण पाहुणे येऊस तर सांग तिला. हा राहीन उभा, ती येईन. हा बघा पाहुण्यांना परत एकदा फोन करा. नाही नाही, पाहुण्याचा फोन आला होता ना. बरं मग चहा ठेवू का मी लगेच आता? हा ठेव ना चहा मग. हा चहा ठेव ठेव. दमावर काय हरकत ठेवते, नाही. उकळत. ठेव चहा. हे रे जवळ आहे आपलं घर आता.
काही रस्त्याने तरच नाही झालं यार. काहीच नाही बरं बरं झालं पाहुणे आले. राम राम. राम 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 भाऊसाहेब, अरे पाहुणे आले सकाळी का? हा, हे काय? बस नानी, पाणी आण बरं. बसा ना. कधी निघाले होते? 10 झालंच निघाला तो. असं आहे का? भाऊसाहेब पाहुणे पाहिजे. हा, हे काय? काय चाललंय? अहो काय नाही, तुमची वाट पाहत होतो. कसं काय झाला प्रवास? एकदम व्यवस्थित. फक्त इथं चिखल आता गाडी तिथं पलीकडेच लावली. बरं झालं, पलीकडेच लावली ना. हा. बरं झालं. मामा नाही आले का? मामा काय म्हणले, आम्ही येतो पाठी बघून जाऊ एखाद्या दिवशी. पहिलं मुलाला मुलगी पसंत आहे की नाही ते बघा. एकदा दोघांचे एकमेकाच्या पसंती असल्या मग पुढची गोष्ट वाढवता येते. नाही, बरोबर आहे. बरं, मुलाचं काय शिक्षण झालं मग? माझं BSc ऍग्री झालंय. सध्या शेतीच करतोय. घरची शेती करताय का? हा, डाळिंबाचा बाग आहे. आता संत्रा लावायला चाललाय प्लॅन पुढं. हा हा. ते चालू आहे सध्या घरचीच बरं. काम वगैरे. आमची मुलगी MSc सेटनेट झालेली आहे. अरे वा, चांगले. जॉब बी करते का आता? 1 वर्ष झालं ना जॉबला लागून. अरे वा, पगार चांगला असेल मग. हो, पगार चांगला आहे तिला. चांगलं. कसं आहे, थोडीशी आम्हाला बी घाई. हा. बोलून घ्या, मुलीला काय होईल दोघींनी एकमेकांना बघितलं, पुढची गोष्ट बघू मग आपण. चालतंय. भाऊसाहेब, एक काम कर, आपल्या तावडीचं उरकलं असेल, तावडीला घे बरं बोलून. बरं पाहतो तिचं उरकलं काय, तिला घेऊन येतो. कसं आहे, पाहुणे आले त्यांना बी घाई आहे. कसं आहे, मुला मुलीची एकदा पसंती झाली ना मग टेन्शन नाही राहायचं. त्याच्यामुळे मग म्हणलं बाकीच्याला नकोच का हा, म्हणून मी काय म्हणलं, मुलीला हात घालून टाका. हवा ही मुलगी हे आता सध्या जॉब करते. IT इंजिनिअरिंग झालेली आहे तिची. चांगलंय. कुठे आहे जॉबला? पुण्यात आहे. अरे वा, पॅकेज चांगलं असेल. हा, 2 लाखाचं. अरे वा, तुला काय विचारायचंय का? हा, विचारायचं तसं. तुमचं नाव काय आहे? खुशी. खुशी. छान नाव आहे. बरं, तुम्हाला काय विचारायचंय का? मला जरा बोलायचं होतं एकांतात त्यांच्याशी. चालेल ना, बोला ना, काय हरकत नाही ना. काय नाही हरकत. आता कसं आहे, पोर एकदा शिकले का हा. हे असंच असते. नाही, बोलवायला काय हरकत नाही. काय त्यांची मन जुळले हा. पाहिजे. तिला काय त्यांना प्रपंच करायचा आहे. तिला काय अपेक्षा आहेत, त्याला काय अपेक्षा, ते बी समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. चालेल, तुम्ही बोलून घ्या लागलं. घ्या बोलून. आता पहिले सारखं नाही राहिलं. हा, आता ते नवीन आपला पिढी काळ तो वेगळा होता ना. बोला, काय बोलायचं होतं? आता मला असं बोलायचंय की माझं एका पोरावर प्रेम आहे. एका पोरावर प्रेम आहे, हा, आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. त्याच्याशीच लग्न करायचे. हा. म्हणजे तुमचा या लग्नाला नकार आहे सरळ सरळ? हा, सरळ. आणि मी बाबांना तसं बी सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाहीये, म्हणून मी करीन तर त्या मुलाशीच लग्न करीन. म्हणजे तुमची फॅमिली त्या मुलाशी लग्न करायला तुम्हाला नकार देते का? घरच्यांचा नकार असायला मी त्यांना सांगितलं तर पाहिजे ना. आणि तसंही आमचं दोघांचं ठरलंय, आम्हाला लग्न करायचंय. आणि असं शेती कोण करतो आजकाल? एक चांगली नोकरी, वेल सेटल, मस्त फ्लॅट वगैरे, ती पण पुन्हा मुंबईमध्ये. आणि शेती मी शेतीत राहणार पण नाहीये. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही शेतकऱ्याला एवढे तुच्छ समजू नका. ठीक आहे, तुम्हाला त्या मुलासोबत लग्न करायचं नाही, बिंदास करा. मी ह्या गोष्टीवर नाराज नाही की तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं नाही किंवा काय असेल ते तुमचं, हे तुमचं पर्सनल राहिलं. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणालाही त्याच्या कामाविषयी किंवा जो काय करतोय, शेती म्हणा किंवा काही म्हणा, त्या गोष्टीविषयी कमी त्याला कधीच लेखू नका. मी शेती वगैरे म्हणजे विचार पण नाही करू शकत. मी शेती करणार आहे, मी शेतीत जाणार आहे, हा तर माझ्या डोक्यात हा प्लॅन पहिल्यापासूनच नाहीये. मला फक्त पाहिजे की पुन्हा मुंबई सिटीत. चांगले विचार आहेत तुमचे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखायचं, स्वतःला चांगलं म्हणजे स्वतः चांगली स्वप्न बघायची. ठीक आहे, चांगलं आहे, काय हरकत नाही. आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आम्ही काही पण करू शकतो. आम्ही आमचा स्वतःचा विचार करू शकतो. तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाहीये, कळलं का? हो, बरोबर आहे. बरं, तुम्ही ऐका ना, तुम्ही एक काम करा मग, आता त्या मुलाला आताच कॉल करा, त्याला सांगा की मी माझं घर सोडलंय. ऐका, त्याला किती काही सांगितलं ना तर तो माझ्यासाठी पळत येणार आहे. बघू ना किती पळत येतोय.
मग मी तुम्हाला तेच म्हणतो ना, त्याला कॉल करा, त्याला सांगा मी घर सोडून आले, मला आत्ता तुझ्याशी लग्न करायचे. बघू तो काय म्हणतोय. लगेच हा म्हणणार तो. करा कॉल करा ना त्याला. तुम्ही असं म्हणताय तर करूनच बघते. तुमची पण तसल्ली होईल तशी पण. हॅलो, ऐक ना. अरे तू ऐकून तर घे. अरे मी घर सोडून आले. ऐक ना, आपल्याला आजच्या आजच लग्न करायचंय. मला काय ऐकायचं नाहीये तुझं. तू पण लवकर निघ. आपल्याला मंदिरात जाऊन एखाद्या लग्न करायचंय लगेच. का म्हणजे? अरे मी घर सोडून आले. तुला तू कळतं का नाही? आई बाबांना सोडून आले मी जन्मदात्या. लग्न नाही करू शकत म्हणजे? मग एवढे दिवस काय केलं तू? हा टाइमपास नाही, हे प्रेम होतं माझं. तू टाइमपास केला. माहिती नव्हतं एवढा गद्दार निघशील म्हणून. नाही तर तुझ्यावर कशाला प्रेम केलं असतं रे. ऐक ना. हॅलो, काय झालं? कट केला ना? परत करा. करते लगेच. स्पीकरवर ठेवा कॉल, मला पण ऐकू द्या काय म्हणतोय. करते ना. उचल ना बाबा. आपण डायल नाही उचलणार तो कॉल आता. सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर. ऐका ना, मी तुम्हाला सल्ला नाही देते, पण माझं तुम्हाला शेवटचं एकच सांगणं आहे, कधीच कोणाला त्याच्या कामाविषयी म्हणा किंवा व्यवसायाविषयी ना कधीच कमी लेखू नका. आणि त्यातली त्यात शेतकऱ्याला तर चुकून सुद्धा नको. आणि राहिला लग्नाचा विषय, शेवटी तुमची इच्छा. मीच चुकले कुठंतरी. मी ज्याच्यावर प्रेम केलं ना तो तर गद्दार निघाला. पण ह्यांच्या मनावरून मला असं वाटतं की खूप मनाने चांगले आहेत. गाव छान आहे बरं का, पण तुमचं वातावरण पण मस्त आहे एकदम. आवडलं ना तुम्हाला आमचं? हा, एकदम. दादा ऐक ना, निघूयात आपण. चल. थांब ना, बस ना 5 मिनिटं बस. अरे जायला उशीर होईल पावसा पाण्यात. चल लवकर. हा जाऊ आपण, जाऊ तर 5 मिनिटं बस. मग झालं तुझं बोलणं झालं ना व्यवस्थित? हा झालं सगळं व्यवस्थित, बोलणं झालंय माझं. मुलगी एकदम छान आहे आणि लोकांचे स्वभाव पण चांगले येतं, माणसं पण चांगली येतं. मी मला वाटतं तात्याला लगेच सांगून देतो मी, लागलं ते येते ना. हा ऐक ना दादा, काही नको करूस प्लीज. आपण जाताना गाडीत बोलू ना. तसं म्हणतो. हा चालेल ना. बाळा बोलली का मला सांगितलं? हो बाबा, झालंय. हा, माझं काही तुला फोर्स नाही. तुला पसंत असेल तर तू तुझ्या आईला भाऊसाहेबाला सांग आणि मग आम्ही तयार होऊ तुझ्या लग्नाला. तुझी काय इच्छा आहे? हो बाबा, मी करीन लग्न. तू लग्न करणार? तयार आहे लग्नाला. बर. मला पसंत आहे मुलगा. हवा मुलीला मुलगा पसंत आहे बरं का. मुलाला बी मुलगी पसंत आहे का तुम्ही विचारा आणि आम्हाला नाही हा कळवा मग. नक्की नक्की. मुलाला काही मुलगी पसंतच होणार आहे का नाही प्रेम? आपण काय करू, तात्यांना बोलून घेतो मी. पुढच्या हप्त्यात लगेच बोलणी करून घेऊ पुढची. हा आहे का नाही? बघ चांगलं का आम्हाला उशीर कशाला. हा मी तेच म्हणलं. बरं आम्ही ना निघतो आता. चालतंय चालतंय. चालायचं.